संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा, कारण संकट थोड्या वेळेसाठी असतं, पण उपकार मात्र आयुष्यभर राहतात. ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून घ्या की तो घाव कोणी आपल्यानेच केला आहे. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते. दुसऱ्याला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जा, त्यामुळे स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं हे वडिलांच्या कर्तव्यापोटी असावं. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक चुका देवात पण काढतात की. सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, वेळ वाया जाईल. ही दुनिया मतलबी झाली आहे, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, नक्की चांगली वेळ येईल. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्यांच्या 2 पावले पुढे आहात. विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगले कार्य करू लागला की विरोधक आपोआप तयार होतात. कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही, पण त्यांच्या गाडीचे चाक जमिनीत कधी अडकते याकडे मात्र सर्वांचं लक्ष असतं. एक सत्य आहे, नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभं राहू शकत नाही. जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे, पण मनामध्ये जर कोणी विष कालवलं तर त्यावर कोणताच उपचार नाही. कधीही मिठासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक तुमचा चवीनुसार आणि गरजेपुरताच वापर करतील. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही.